कारण काय असेल तर खरं म्हणजे मी तुम्हाला वाईट वाटू देऊ नका, तुमचा आणि माझा गाफीलपणामुळे हा त्रास झाला एवढं लक्षात ठेवा. मी तुमच्यावर विश्वास ठेवला, राज्यावर फिरत राहिलो, तुम्ही म्हणले झालंच विजय, आता काय राहिलं नाही, सगळं दुरुस्त करायचंय, सगळं दुरुस्त करायचं, लक्षात ठेवा, सगळं दुरुस्त करायचंय. पण एक तुम्हाला सांगतो की आपलं फाउंडेशन आहे ना राजकारणाचं, ते बिलकुल मजबूत आहे, लक्षात ठेवा. कॉन्क्रीट आहे, पक्का कॉन्क्रीट फाउंडेशन आहे आपलं. वर थोडं हल्लं असेल, फाउंडेशन हल्लेलं नाही. आपलं फाउंडेशन बिलकुल हल्लेलं नाहीये. आणि प्रत्येक फाउंडेशनाचे खांब तुम्ही आहे, सगळे लक्षात ठेवा, वरचे खांब तुम्ही आहे. सकाराम इकडून तुकाराम तिकडून करा कार्यक्रम आमचा. हे सकाराम तुकाराम थांबवा बरं पहिलं. सकाराम तुकारामचे भांडणं पहिले थांबले पाहिजे गावांमधले. सगळ्यांनी एकीनं उभं राहिलं पाहिजे. बा माझं नेमकं काय घडलं याचा विचार तर तुम्ही करता, अनेक पद्धतीनं करता. कोण काय कारण शोधतोय, कोण काय कारण सांगतं, वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. अनेक कारणं मी ऐकतोय. मी 2 दिवस थांबलो, त्या 2 दिवसामध्ये तर मी कदाचित 3 दिवस होतो. पहिले 3 दिवसामध्ये काही हजार लोकांना भेटलो. राज्यातूनही खूप लोक येत होते, तुम्ही सगळे येत होते. प्रत्येकजण काही ना काही सांगत होता. मी सगळं ऐकून घेतलेलं आहे. आपल्याला मुख्य कारणावर जावं लागेल, कारणाचा शोध घ्यावा लागेल, जे कारण असतील ते दुरुस्त करावं लागेल, ही वस्तुस्थिती या निमित्ताने सांगतो. आणि ती जबाबदारी माझी आहे. ते सगळं दुरुस्त होईल, दुरुस्त करू. असेल ते दोष निश्चितपणे पारखून घेऊ, असेल ते दोष दूर करण्याचा प्रयत्न करू. परंतु हे सगळं करत असताना एक वाटचाल जी झाली तिचा मागोवा घेणं सुद्धा मला आवश्यक वाटतं. खरं म्हणजे 40 वर्ष सामाजिक राजकीय जीवनात मी काम करत असताना मला राज्याच्या पातळीवर काम करण्याची संधी मिळाली. पहिले वर्ष 15 वर्ष आमदार म्हणून मी काम केलं. 99ला मी राज्यमंत्री झालो. मी म्हटलं असतं ना, आग्रह धरला असता तर मंत्रीपद मिळणं काही अवघड नव्हतं. मी सिनियर आमदारामध्ये होतो, 4थी टर्म सुरू झालेली होती. परंतु पाटबंधारे खातं मिळणार नाही असं वाटल्यानंतर मी राज्यमंत्री झालो. डॉक्टर पद्मसिंह पाटील कॅबिनेट मंत्री होते, सिनियर होते. त्यांचा पालकमंत्री उस्मानाबादचा झालो. आणि सगळ्यात महत्त्वाचं काम त्या कालखंडामध्ये काय झालं असेल तर आपल्या निळवंड्या धरणाला गती देण्याचं काम त्यावेळेस आपण केलं. दुसऱ्या दिवसाची बैठक आहे, दुसऱ्या दिवसाच्या बैठकीनंतर निळवंड्याच्या गती त्या पूर्णपणे दिली. ते मंत्रिपद निश्चितपणे कारणी लागलं. तुम्हाला सांगतो, काम अशा पद्धतीनं आपण पुढे नेऊन ठेवलं, नंतर ते थांबवणं सुद्धा शक्य नव्हतं. 92ला काम सुरू झालं होतं. माननीय पवार साहेब होते त्यावेळेस, सुधाकरजी नाईक साहेब याच बिल्डिंगच्या उद्घाटनाकरता आले होते. त्यावेळेस आपण आग्रह केला होता, त्यांनी चांगली मदत केली. आम्ही सगळेजणांनी भूमिपूजन केलं. परंतु 95ला सरकार बदलल्यानंतर 99 पर्यंत किती काम झालं याचा मुद्दाम पहा. 99 नंतरचा प्रत्येक दिवस मोजा, तुम्हाला कामाला गती आलेली दिसल्याशिवाय राहणार नाही. राज्याचा कृषी मंत्री झालो. राज्याचा कृषी मंत्रीपद हे खरं तर विलासराव देशमुख साहेब मला म्हटलं होतं मुख्यमंत्री म्हणून, बाळासाहेब तुम्हाला कोणतं खातं पाहिजे. मी म्हणलं मला कृषी खातं पाहिजे, मला शेतकऱ्याचा मंत्री व्हायचंय. माझं स्वप्न आहे जीवनात एकदा कृषी खातं घ्यायचं. 6 वर्ष कृषी खातं सांभाळलं मी. 6 वर्ष पवार साहेब तिथे केंद्रामध्ये कृषी मंत्री, मी खाली. आणि तुम्हाला खरं सांगतो मी की त्या कालखंडामध्ये मी विदर्भामध्ये आत्महत्यांचं प्रमाण होतं. विदर्भात फिरत असायचो, सारखा लोकांमध्ये राहिलो. उत्पादकता कशी वाढवता येईल याच्याकरता प्रयत्न केला. विद्यापीठांना सगळ्यात चांगली गती, सगळ्या कृषी विद्यापीठांना संशोधनाच्या क्षेत्रातली चांगली गती त्यामध्ये दिली. विलासराव देशमुखांचा खूप पाठिंबा माझ्या पाठीशी होता सगळ्या करण्याकरता. चांगली गती दिली. मी तर तुम्हाला असं म्हणेल, कुणी जुना जाणता जर विद्यापीठातला भेटला तर जरूर विचारा का कोणत्या कृषी मंत्र्याचा काळ सगळ्यात चांगला होता, सुवर्ण काळ कोणता, तर ते आपलं नाव घेतल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला सांगतो, निश्चितपणे म्हणतील की तो कालखंड होता
की त्यावेळेस सगळ्यात चांगलं काम आपलं झालं. शिक्षण मंत्री झालो, कृषी खात्याबरोबर शिक्षण खातं, कृषी खात्याबरोबर जलसंधारण खातं, रोजगार हमी खातं, असं एका वेळेस खूप, आणि नागपूरचा पालकमंत्री, असं एका वेळेस मला होतं. शिक्षण मंत्री म्हणून तुम्हाला सांगायचं, आता कदाचित तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल, पण 10वी 11च्या मुलांना सांगता येईल की बेस्ट ऑफ 5 सुप्रीम कोर्टापर्यंत लढवून मी बेस्ट ऑफ 5 आणला, आणि ग्रामीण मुलांना शहरातल्या पोरांच्या लाईनमध्ये नेऊन बसवण्याचं काम ॲडमिशन करता सुद्धा मी केलं, प्रचंड विरोध असताना केलं. सगळ्यात चांगलं जे शिक्षणाचा अधिकार, जो अधिकार शिक्षणाचा आहे, त्या 6 वर्षाच्या बालकाला मिळाला पाहिजे. 6 वर्षाचं बालक, त्याला शिक्षण अधिकार, त्यांना जर म्हटलं की माझ्या शिक्षणाचं काय, तर सरकारला प्रत्येक सोय करावं लागेल. याचे सगळे GR शिक्षण अधिकाराचे जे केंद्रानं केलं होतं ते मी काढले. क्रांतिकारक बदल शिक्षणाच्या विभागामध्ये झालेला आपल्याला दिसेल. महसूल खातं घेतलं, जलसंधारण खात्यामध्ये तर शेततळे आपल्याला दिसत आहेत. कदाचित मुद्दाम पहा, गुगलवर जाऊन पहा, झूम करून पहा. संगमेर तालुका महाराष्ट्रामध्ये 1 लाख शेततळे एका वर्षामध्ये करण्याचा कार्यक्रम, महत्वाकांक्षी कार्यक्रम मी राबवला. 1 लाख शेततळे एका वर्षामध्ये, आणि तुम्हाला दिसेल की संगमेर तालुक्यात सगळ्यात जास्त शेततळे, वरून झूम करून पहा, तुम्हाला लक्षात येईल की चमकल खाली तालुका शेततळ्यांनी. हे सगळं होतं, हे त्या कालखंडामध्ये आपण करतो. यामध्येच महसूल खातं मिळालं. महसूल खात्याचा उपयोग सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आपण केला. आजचा 7/12 तुम्हाला ऑनलाईन मिळतो ना, सहज मिळायला लागला, सोपा. आप्पाच्या दारात जाऊन बसायची पाळी नाही तुम्हाला. हा 7/12 ऑनलाईन आणण्याचं काम, याच्यामध्ये मोठा सहभाग हा माझा आहे. समाजातून मी धोरण घेतलं आणि सहभाग आला. तुम्हाला फेरफार मिळतोय, आता जुने कागद मिळत आहेत, सगळे ऑनलाईन करण्याचा आणि तुमचा सगळ्यांचा त्रास वाचवण्याचं काम मी त्या महसूल खातं म्हणून मी केलेलं आहे. त्यापेक्षा एक तुम्हाला सांगतो, मुद्दाम देवळालीला गेलं ना तुम्ही, इथे नाशिकच्या, तिथल्या शेतकऱ्यांना विचारा, तिथल्या आमदारबाईंना विचारा, शेतकऱ्यांना विचारा का त्यांच्या देवस्थानामुळं गुंतलेल्या जमिनी शेतकऱ्यांच्या होत्या, कोणी सोडवल्या? हजारो एकर जमिनी देवस्थानांच्या कचाट्यातून कोणी सोडवल्या? ते सांगतील की शेतकऱ्याला मुक्ती दिली, मी दिली मुक्ती तिथल्या शेतकऱ्यांना, त्याच्याकरता मी बदल करून आणले. नजूल जमिनीचं विचारा, नजूल जमिनीचं कधी नागपूरकडे गेलं तर, नजूल जमीन हा असा जुना प्रश्न, तुम्ही देवेंद्रजींना विचारा, काय हरकत नाही, कधी गेला तर मुद्दाम विचार. तो प्रश्न सुद्धा आपण त्यांची मदत घेतली, मी मदत घेतली त्यांची, मी त्यांचा सल्ला घेतला, चर्चा आम्ही केल्या, आणि वर्षानुवर्ष पडलेला तो प्रश्न मी सोडून टाकला. खंडकरी शेतकरी कधीच सुटत नव्हता, 60-70 वर्ष रखडलेला, मी बराबर हे सांगतो कारण विषय बरेच आहेत. खंडकरी शेतकऱ्याचा प्रश्न, हा खंडकरी शेतकऱ्याचा प्रश्न सुद्धा मार्गी लावण्याचं काम पार शिर्डी मतदारसंघातले खंडकरी शेतकऱ्यांचा सुद्धा प्रश्न मार्गी लावायचं मी केलेलं आहे. श्रीरामपूरचं तर केलेच, महाराष्ट्रातले 25,000 एकरापेक्षा जास्त क्षेत्र हे त्याच्या शेतकऱ्याला देऊन टाकण्याचं काम मी केलेलं आहे. कधी न सुटणारा प्रश्न ते शेतकऱ्याचा सोडलेला आहे, ही वस्तुस्थिती आहे. खरं हे सगळं करत असताना आपण आणखी एक गोष्ट केली. 17.5 वर्ष मी मंत्रिपदावर होतो, 17.5 वर्ष. तुम्हाला सांगतो की इकडे राज्यात काम करत होतो, तसं आपल्याकडे सुद्धा मोठे काम, खूप मोठे बदल आपण करण्यामध्ये यशस्वी झालं, हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. आणि जे काम मी विधानसभेत करतो, मंत्री म्हणून काम करत होतो, आमदार म्हणून काम करत होतो, शेवटी मला राष्ट्रपती, महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते माझा सन्मान विधानसभेत झालेला तुम्ही सगळ्यांनी पाहिला असेल. तेव्हा कमिटी सगळी दुसरी होती, सन्मान माझा होत होता. 18-19 सालच्या मी केलेल्या कामाकरता माझा सन्मान होत होता की मी विधानसभेमध्ये जे काम केलं त्यावेळेस केलं होतं. मला देशाची जबाबदारी कधी कधी दिली होती. गुजरातची निवडणुकीचा सगळे उमेदवार ठरवण्याची जबाबदारी, गुजरातच्या काँग्रेस पक्षाचे सगळे उमेदवार ठरवण्याची जबाबदारी माझ्यावर होती. आणि ती जबाबदारी सुद्धा सगळ्यात चांगल्या पद्धतीनं उमेदवारांची निवड अशी झाली, असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनं मानलं. ती जबाबदारी म्हणजे यशस्वी रीतीनं पार पडली. तुम्हाला सांगतो, सरकार फक्त 5-10 त्यावेळेस गडबड तिथं झाली. 2017ची गोष्ट आहे. हिमाचल प्रदेशमधले प्रश्न सोडवण्याची जबाबदारी दिली. आता तर त्यांनी
मला वर्किंग कमिटीवर सुद्धा, काँग्रेस वर्किंग कमिटी ज्याच्यात स्वतः सोनियाजी बसतात, ज्यात राहुलजी बसतात, ज्याच्यात खरगे साहेब अध्यक्ष म्हणून बसतात, प्रियंकाजी बसतात, डॉक्टर मनमोहन सिंग बसतात, अशा 20 जणांमध्ये बसवण्याची माझ्यावर मला घेतलं. हा सन्मान केवळ माझा नाही, तुमच्या सगळ्यांचा सन्मान हे लक्षात ठेवलं पाहिजे. तुमच्या सगळ्यांचा सन्मान आहे. संगमनेरचा सुद्धा सन्मान आहे, वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. तिथपर्यंत आपण सातत्याने केलेल्या कामामुळे पोहोचलो, हे नाकारता येणार नाही. खरं हे सगळं झालं 40 वर्षाचा कालखंड आहे. शहरामधले अनेक प्रश्न आपण इथले मार्गी लावलेले आहेत. खरं म्हणजे कोणता एक पहा की इथला ह्या सगळ्या प्रश्नांवर सुद्धा जुनी जी पिढी आहे तिला माहिती, इथं जे बसलेले आहे. नवी पिढी आहे ना, तिला नेमकं काय इतिहास, कोणी केलं, कसं घडलं, 1945 साली आपली परिस्थिती काय होती, पाण्याचे प्रश्न कसे होते. भंडारदाऱ्याचं पाणी होतं, पण ते पाण्याचा उचलण्याचा अधिकार तुम्हाला नव्हता. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्यावेळेच्या सगळ्या मंडळीला. तुम्हाला पाणी चोर म्हटलं जायचं. जेव्हा पाणी उचलायचं त्यावेळेस पाणी चोर म्हटलं जायचं, हक्क नव्हता. तुमचे स्टार्टर फोडायचं काम, तुमच्या मोटरी फोडण्याचं काम, SRP 2000 SRP आलं होतं 85 ते 90च्या कालखंडामध्ये. त्यावेळेस असा लढा चालला होता. 2000 SRP आपल्याला घुसले होते आणि स्टार्टर तोडा, यांचे कनेक्शन तोडा, याच्याकरता कार्यक्रम चालू होता. नदीकाठच्या सगळ्या मंडळीला विचारा का काय टेन्शन होतं त्यावेळेस, कसा लढा होता. तीर्थरूप भाऊसाहेबांच्या दादांच्या नेतृत्वाखाली मी, पिचड साहेब, आम्ही उभे राहिलो, खंबीरपणे उभे राहिलो आम्ही. आणि त्यामध्ये शेवटी हक्काचा लढा जिंकलो आम्ही. त्यावेळेस काय काय इतिहास झाला हे सांगण्याची आवश्यकता नाही, पण मुद्दाम दादांचे दोन्ही आत्मचरित्र मुद्दाम वाचावे, ऑडिओमध्ये सुद्धा टाकलेत आपण. अरे त्यावेळेचा जो लढा होता, टेन्शन असायचं, काय होणार वाटायचं. SRPच्या बंदुका पुढं असायच्या. आमचे सगळे शेतकरी धाडसानं नद्यांमध्ये उभे राहिले होते, टिकोरं घेऊन उभे राहिले होते ते SRP पुढं. हा इतिहास आपला आहे. 30% पाण्याचा हक्क मिळाला म्हणून तुमचे कनेक्शन झाले. 30% पाण्याचं कनेक्शन आपल्याला, 30% पाणी मिळालं, पाण्याचं फेर वाटप झालं. त्यामुळं तुम्ही हक्क झाला तुमचा. काहीच हक्क नव्हता. तुम्ही पाणी चोर म्हटलं जात होतं तुम्हाला. तो हक्क आपण मिळवला आणि त्याच्यातून एक ही जी समृद्धी आज दिसते ना, त्याच्यातलं पाण्याच्या लढ्यातलं पहिलं यश ते होतं, हे नाकारता येणार नाही. पण 85ची लढाई जी होती तिच्यामध्ये तुम्हाला सांगतो की हे सुद्धा महत्त्वाचं होतं की आम्ही पाण्याची फेरवाटप करून घेऊ. माधवराव, तुमचे सगळ्यांचे प्रश्न त्याविषयी सगळी तरुण अशी मंडळी होती भाषणं करायला. अपक्ष उभा राहिलो होतो आणि निळवंड पूर्ण करू असं आम्ही म्हणायचं. ते आम्ही मिळवलं. हक्काचं पाणी मिळवलं, कनेक्शन तुमचे झाले, दूरपर्यंत पाईपलाईन गेल्या. आम्हाला आयतं पाणी आपल्याला मिळालेलं नव्हतं. दूरपर्यंत पाईपलाईन नेणं, याचा अर्थ विहीर खोदणं, पाईपलाईन वरपर्यंत नेणं, मोटरी बसवणं, विजेचं बिल भरणं, कर्ज काढणं, जमिनी सपाट करणं, हे सगळं आमच्या शेतकऱ्यांनी केलं. तीर्थरूप दादांच्या, तीर्थरूप भाऊसाहेबांच्या नेतृत्वाखाली ही लढाई आम्ही लढलो. खरं म्हणजे पण निळवंड हे स्वप्न आपलं होतं. आता निळवंड्याचं कोण कोण क्रेडिट घेतं हे वेगळं सांगण्याची मला आवश्यकता नाही आहे. निळवंड्याचं क्रेडिट घेण्याकरता आता तर बरेच आहे, कसं आम्ही पाणी तातडीनं सोडलं असं म्हणणाऱ्याचा सहभाग काय, हा प्रश्न आहे तो मला सांगतो. निळवंड्या पुढच्या अडचणी होत्या, भूसंपादनाचे प्रश्न होते, प्रकल्पग्रस्त होते, त्यांचं करायचं काय, त्यांची आंदोलनं होते. अनेक वेळा आंदोलनातून त्या ठिकाणचे तिथले काम बंद पाडलं जात होतं. प्रश्न सोडावा लागायचा, बसावा लागायचा, मार्ग काढावा लागत असायचा. आणि असा कायदा होता की त्यावेळेस लाभ क्षेत्रातल्या जमिनी 8 एकराच्या वरच्या काढून घ्या आणि ते त्यांना द्या होतं. आम्ही असं केलं की सरकारी जमिनीवर पुनर्वसन केलं. 8 एकराच्या तुमच्या जमिनी त्या शेतकऱ्याच्या त्याच्याकडेच ठेवल्या आणि ते पूर्णपणे 7/12वरून सुद्धा तो शेरा काढून टाकला. हे काम आपण केलं. परंतु प्रकल्पग्रस्तांना त्याला चांगल्या जमिनी, सपाट जमिनी, त्याचं जीवन उभं राहणारं काम हे संगमनेर अकोला तालुक्यामध्ये करण्याचं काम आपण केलं. आज खराडीला आहे, सांगवीला आहेत, चिखलीला आहे, धांदरफळला आहेत. अरे ते माननीय बाळकृष्ण पाटील दातेरांची आपल्याला आठवण येईल की त्यांनी त्यांच्या ती जी सोसायटी होती त्याच्यातून 48 एकर दिली म्हणून अशी खुर्दला बसली आणि सगळे प्रश्न आमचे मिटले. ते धरण पूर्ण करण्याकरता किती अडचणी आल्या एका वाक्यात सांगता येत नसतं कधी.
एका वाक्यात सांगता येत नाही किंवा झालं धरण झालं असं म्हटलं तर तेवढं होऊ शकतं, पण धरण होण्याकरता काय काय करावं लागलं हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. त्याच्यातून तुम्हाला सांगतो, आता ते धरण झालं, पाट झाले, पाटाचं पाणी फिरलं, ऊसाच्या लागवडी चाललेल्या मी काल परवा पाहायला गेलो होतो. जिथं टँकर जायचे तिथं आता ऊसाच्या लागवडीसुद्धा करायला घेतल्यात, तो करायला तयारी करतायत आता सध्या. हा बदल केला, पण तो काही अचानक झाला असं नाही. त्याच्यामध्ये रक्ताचं पाणी करून काम करावं लागलंय आम्हाला आणि कार्यकर्त्यांना, म्हणून हे झालं. किती आंदोलनं केले ते वेगळाच विषय, हे काही विसरून चालणाऱ्या गोष्टी नाही. शहरासाठी डायरेक्ट पाईपलाईन आणली आपण, शहराचा 50 वर्षाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला. माननीय विलासराव देशमुख साहेबांचं नाव त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल मला त्यांचं घ्यावं लागणार आहे. मी अनेक वेळा ते सांगितलं, परत सांगत नाही. ज्या ठिकाणी प्रवरा नदीला बांध घालायचा होता आम्हाला, आम्ही एवढंच म्हणायचो की फक्त 2 फूट बांध घालून द्या उंचीचा, तेवढं पाणी आढळ तर आमच्या शहराचा पाणी प्रश्न सिटल, थोडंसं तुमचं पाणी तुम्हाला परत जाईल. एवढे आंदोलनं केले होते, किती आंदोलन करावं लागले होते. पाणी नव्हतं, पहिलं आपण पाईप टाकला, पिण्याचं पाणी आलं, गोड पाणी. आता 2ऱ्या 3ऱ्या मजल्यापर्यंत जातंय, गोड पाणी आहे, शुद्ध पाणी आहे. तुमच्या ॲक्वाला भारी पाणी येते, तुम्हाला सांगतो, ॲक्वाला भारी पाणी आहे. शहरामध्ये पूर्णपणे गेलंय, घरोघर गेलेलं आहे. पोटाचे आजार कमी झालेले आपल्या सगळ्यांना त्याच्यामध्ये निश्चितपणे दिसत आहेत. पण हे गेलं. आता पाहतोय आपण, एवढं पाणी गेल्यानंतर जे चित्र आपल्याला दिसतंय, खरं शहराला पाणी मिळालं त्याची गोडी चांगली आहे. परंतु खरं सांगू का, परवा मध्ये बोलू नका, फटाके वाजवणारे होते ना परवा, ते घरात गेल्यावर आपण कष्टानं केलं आणलेलं पाणी पिलं असेल बरं का. फटाके वाजवणारे घरात गेल्यानंतर जे खाली जेवलं असेल ना, ते जेवणाकरता पाणी आम्ही मेहनत करून आणलं, ते पाणी शेवटी त्याच्यावर शिजलेलं खाल्लंय. अरे घासाबरोबर काही आठवणी करा, कमी थोडी तर कृतज्ञता ठेवली पाहिजे, संवेदना ठेवली पाहिजे, कृतज्ञता असलीच पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी. पण ठीक आहे, त्याच्याबद्दल काही नाही. आता ते लोकशाही आहे, इकडं तिकडं विचार मांडू शकतात, मतं देऊ शकतात, वर हरकत नाही. पण जे केलं ते मान्य करण्याची दानत ठेवली पाहिजे, ती काहींमध्ये दिसत नाही. ही वस्तुस्थिती आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळते. खरं जे आपला कारखाना आपला जो आहे, माळरानवारचा कारखाना आहे, कुठं पाटपाणी होतं, काय होतं, तो कारखाना उभा राहिला, दवाखाना उभा राहिला, आत्तापर्यंत चांगल्या पद्धतीनं चालवला. एवढंच नाही, तो चालवित असताना आता 14 लाखापर्यंत गळीत आपण करतोय, वीज पाठवत आहोत, योग्य पद्धतीनं कायम भाव देण्याची पद्धत आपण पार पाडलेली आहे. हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. जे महाराष्ट्रातले सगळ्यात सुंदर कारखाने, चांगले चालवलेले कारखाने, ॲडमिनिस्ट्रेशन असलेले कारखाने, त्या कारखान्यामध्ये संगमेर कारखान्याचं नाव घेतलं तर म्हणून कालचं पारितोषिक आपल्याला मिळालेलं आपल्या सगळ्यांना दिसतं आहे. वेगळं सांगण्याची काही आवश्यकता नाही त्या बाबतीमध्ये. खरं त्यामध्ये कष्ट किती, वेगळं काय सांगायचं. दूध संघ काढला, अरे हे माझं ऑफिस होतं दूध संघाचं, तुम्ही बसली आहे ना खाली शेतकरी बोर्ड आहे, एका खोलीमध्ये आमदाराचं ऑफिस आणि एका खोली दूध संघाचं ऑफिस, 15,000 लिटर दूध होतं त्यावेळेस. आणि त्यानंतर आपण आता 4 लाखापर्यंत जाऊन पोहोचलो घरोघर दुधाचं. आणि तालुक्यामध्ये जे दुधाचं उत्पादन आहे ते 8.5-9 लाख आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही. निवळ दूध संघाचं नाही, बाकी दुधाचं जर पाहिलं तर एवढं लाखो लिटर दूध निर्माण करण्याचं काम आपण केलेलं आहे. रस्त्याचं जाळं आपण केलेलं आहे, डांबरीकरण आपण केलंय, गावापर्यंत गेलंय, वाड्यापर्यंत गेलंय. कुठंतरी 2 वर्षांनी फुटला म्हणजे तो खड्डा फक्त दाखवायचा, पण केलेलं काम दाखवायचं नाही, अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. अरे एक वेळ होता, हा पूल होता फक्त, जामिंग व्हायचं संगमेर शहरामध्ये. आपण तिकडून वाघापूरचा नवा रस्ता तयार केला, वाघापूर निंबाळ्याला जोडणारा नवा पूल तयार केला आपण. मध्ये कॉजवे आपण तयार केला, तिकडून पुन्हा धांदरफळला पूल केला, तिकडे जोरव्याला पूल केला, अनेक मार्ग काढले. आणि हा बायपास जो आहे संगमेरचा 2014ला आपण पूर्ण केला. केंद्रातून स्पेशल मंजुरी आपण घेऊन आलो आणि तो बायपास आपण पुरा केला. तुमच्या सगळे कुंडी संपली, सगळं संपलं, वेगळं नाही, कोणाच तरी मेहनत त्याच्या मागे. हा हायवे तातडीनं होतो पूर्ण,
पुन्हा नाशिक संगमेर तालुक्यातून हा आपोआप होत नाही. दर शनिवारी मी बैठक घेत असायचो. अधिकारी असायचे, आपली शेतकरी मंडळी असायची, कॉन्ट्रॅक्टर असायचे. काय अडचणी बोला, प्रश्न सोडून घ्या. धडाधड प्रश्न सुटले. संगमेर तालुक्यातला रस्ता पूर्णपणे नाशिकपर्यंत गेला. त्यानंतर पुढचा वेळ लागला, आपला वेळ लागला नाही, कारण आपण भाग घेत होतो आणि ते प्रश्न मिटवत होतो. हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपोआप झालेलं नाही हे मला या निमित्तानं सांगितलं पाहिजे. काहीच कसं दिसत नाही, कसा हा हायवे दिसत नाही. अरे इतका सुंदर रस्ता तुमचा, लाईट लावलेला रस्ता तुम्हाला का दिसत नाही मला कळत नाही. एवढा रस्ता, त्याच्यात त्या बोगनवेल का असताना पण ती कशी सुंदर दिसायला लागली. लाईट कसा सुंदर दिसतं. एस टी स्टँड किती चांगलं आहे. तिकडं पहा आपण प्रांत ऑफिस कसं सुंदर आहे. कशा पद्धतीनं आपलं नगरपालिकेचं ऑफिस आहे, कशा पद्धतीनं आपलं पंचायत समितीचं ऑफिस आहे. तुम्ही नीट पहा. सगळ्या कुठं दिसाल तुम्हाला कोणत्या तालुक्यात. तहसील ऑफिस, हे ऑफिस, सगळं करण्यामध्ये कुणीतरी पाठीशी असतं. तुम्हाला माहिती आहे का, घरात काही आपोआप होत नाही. कुणीतरी धडपड करतं, प्रयत्न करतं, त्याच्यातून मार्ग निघत असतात आणि त्यातून उभं राहत असतं. हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. या सगळ्या इमारती उभ्या केल्या आपण, सहकारी संस्था सुंदर पद्धतीनं चालवल्या. बाजारपेठ याच्यामुळं फुलली, वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. त्याच्यातून रोजगार निर्माण झाला. सगळ्यात चांगली बाजारपेठ कोणती, सगळ्यात फुललेली दीपावलीची बाजारपेठ कोणती. एकामेकाला विचार, अरे कसा धंदा झाला. संगमनेर एक नंबर नाव घेतला तर संगमनेरचा बाजारपेठ सगळ्यात चांगली बाजारपेठ. कशामुळे झाली, कशामुळे विकास झाला, कशामुळे डेव्हलपमेंट झाली. शिक्षण संस्था कशा उभ्या राहिल्या. आपली इंजिनिअरिंग कॉलेज, पॉलिटेक्निक कॉलेज, आदरणीय वसंतदादांचा फोटो मुद्दाम आपण मोठा लावलाय, कारण त्यांनी ते दिलेलं आहे. आपल्याला कुणी जर उपकार केले तर त्याचा उपकाराचं नोंद घेण्याची पद्धत आहे आपली. वसंतदादांचा फोटो आपण पहा. इथले सगळे आता परत सांगत नाही, पण सगळ्या कॉलेजेसला माझा पाठिंबा राहिला. कोणी काढत असो, विरोधक काढत असलं तरी सही करणारा मी एक, आणि आपले मुलं शिकणार होते. त्यांना मी नाव ठेवत नाही. ते विरोधात काय ते गेले असतील, पण लेव्हल कधी सोडली नव्हती हे लक्षात घ्या. त्यांनी विरोध करत असताना सुद्धा लेव्हलमध्ये विरोध असायचा त्यांचा. पण संस्था किती, 10 तर मेडिकल कॉलेज आहे. तुम्ही मोजले का नाही कधी. एवढे मुलं शिकतायत. आज इंजिनिअरिंग कॉलेजला परत काल सन्मान मिळाला टाइम्स ऑफ इंडियाचा. देश पातळीवर यानं सर्वे जो केला त्याचा आपल्या इंजिनिअरिंग कॉलेज सगळ्यात बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेज म्हणून आपल्याला हे केलेलं आहे. ह्या शिक्षणाच्या सुविधा, हे डॉक्टर निर्माण होणं, इंजिनियर, घरोघर इंजिनियर निर्माण झाले, जगात जायला लागले. हे कसं जायला लागले, का झालं, हे वेगळं सांगण्याची आवश्यकता आहे का. याच्याकरता मेहनत आहे, चालवणं आहे, ठीक आहे. जिथं करता माणूस चांगला मिळतो तिथं ते प्रपंच पुढे जातो. तसा आपला प्रपंच पुढे गेलेला आपल्या सगळ्यांना दिसलेला आहे. आणि हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या निमित्तानं मी तुम्हाला सांगतोय. आपण पाहतोय की पाणी पुरवठा योजना किती मंजूर केल्या आपण. 2.5 वर्षाच्या काळामध्ये जवळपास 700-800 कोटी रुपयाच्या नुसत्या पाणी पुरवठा योजना मंजूर केल्या. त्याला गती देण्याचा प्रयत्न आपण केला. एवढंच नाही, ती यशोधन, हे यशोधन उल्लेख केला पाहिजे. मला आज मी सेतू हा प्रकार महसूल मंत्री असताना मी आणला की सगळ्यांना सहज त्यांचे दाखले मिळाले पाहिजे. त्यावेळेस मी सुवर्ण जयंती अभियान राबवलं होतं आणि दाखले सहज देण्याचा उपक्रम घेतला होता. त्या याच्यामध्ये आपण सेतू चालवायला घेतले. सेतूच्या नंतर आपला काय त्रास झाला वेगळा सांगण्याची आवश्यकता नाही. तो त्रास मलाच नाही, लोकांनाही झाला. परंतु दाखले देणं असेल, आपले जनसेवक, अरे एखाद्या गरीब माणसाला फोन केला की माझं घरामध्ये आजारी माणूस आहे, तर जनसेवक तासाभरात पोहोचतो. एखाद्याने सांगितलं का माझ्या दाखल्याची अडचण झाली, तर जनसेवक तासाभरामध्ये पोहोचतो आणि त्याला मदत करतो. ही सिस्टीम पूर्णपणे राज्यात कुठं नाही अशी गरिबांकरताची व्यवस्था ही आपण केलेली आहे, या संगमेर तालुक्यात केलेली आहे. हे सुद्धा आदर्श असं उदाहरण आपल्याला सगळ्यांना सांगता येण्यासारखं आहे. हे सुद्धा मी या निमित्ताने आपल्याला सांगेल. आणि हे सगळं करत असताना तुमचे एवढे रस्त्याचे ठेकेदार, ह्या सगळ्यांचा विचार करता एक गोष्ट सांगतो, कोणाच्या चहाला निपताळी नाही बरं का. आपण कोणाच्या चहाचा रुपयाचा निपताळी नाही, कोणाचे काही उपकार घेतलेले नाही. एकच म्हणायचं, तुम्ही गुणवत्ता चांगली ठेवा, आम्हाला काही लागत नाही म्हणणारा मी. विचारून घ्या कोणाला कधी त्रास झाला का, कोणत्या व्यापाऱ्याला कधी टोल लावला का, त्याच्याकडून काही वसुली करण्याचा प्रयत्न केला का, वर्गण्या काढण्याचा प्रयत्न केला, कोणाला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला का. 40 वर्षाच्या कालखंडामध्ये वावगा शब्द गेला असं माणूस दाखवायचं का वावगा शब्द गेला, चुकीचे शब्द बोलले मी, त्याचं मन दुखावलं. कधी नाही. आपण कोणाचं मन दुखावायचं नाही.
तर आपण एक गोष्ट केली, सगळ्यात महत्त्वाचं काम काय केलं असेल, तुम्हाला सांगतो की तीर्थरूप दादा भाऊसाहेबांचं एक वाक्य असायचं, अरे राजकारण कसलं करता तुम्ही, पदाचं राजकारण काय राजकारण असतं का? राजकारण असं असतं की गरीबात गरीब जो माणूस असेल त्याच्या प्रपंचात तुम्ही काय आनंद निर्माण केला, त्याला रोजचं 2 वेळचं कसं मिळतं, त्याच्या मुलं कसे शिक्षण घेतात, ते जर आपण चांगलं केलं तर त्याला खरं राजकारण म्हणतात, हे दादा आम्हाला सांगत असायचे. आणि तसं राजकारण करण्याचा प्रयत्न केला, जास्त गरीब माणूस सुखी करण्याचा प्रयत्न केला, अर्थव्यवस्था सक्षम करण्याचा प्रयत्न केला. हे कोणीही नाकारू शकत नाही, कुणी नाकारू शकत नाही, कुणी नाकारू शकत नाही. किती शांतता, सुव्यवस्था, किती आनंद. शहरामध्ये जो यायचा बाहेरचा माणूस, एकाचं मी उदाहरण कायम देत असायचो, एक दिल्लीचा अधिकारी आला होता आणि तो अधिकारी म्हटला का मला भेटायचं. मी भेटलो, म्हटलं काय काम आहे, ते म्हणले मला एकच सांगायचं आहे. त्याची बदली झाली, एकच सांगायचं आहे की आपके संगमनेर में जो सुकून है ना वो कहीं नहीं. जो सुकून आहे, जे आनंद आहे जीवनामधलं सुकून, याचा अर्थ असा की मंदिरात बसणं, शांत चित्तानं आनंदाचं वातावरण अंतःकरणात निर्माण होणं, याला सुकून म्हणतात. तो सुकून संगमनेरमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न हा आपण केला. ही वस्तुस्थिती आहे, कोणीही नाकारू शकत नाही. एक संस्कृती निर्माण करण्याचा प्रयत्न आपण केला संगमनेर तालुक्यामध्ये आणि संगमनेर शहरामध्ये, हे कोणी नाकारू शकत नाही. निकालांना तुम्ही सगळेजण काळजीत पडले, हे खरं आहे. काय होणार भीती तुम्हाला वाटायला लागली. कोण काय कारण सांगतोय, कोण काय कारण सांगतोय, कारण इतके. थोडं पाणी पितो. निळवंड्याचं कारण काय काय सांगायला लागले. ईव्हीएमचा घोटाळा, यावा सगळे म्हणतात घोटाळा आहे, सगळे म्हणतात, महाराष्ट्र म्हणतो, देश म्हणतोय घोटाळा आहे. एवढंच नाही तर परदेशातले काही चॅनल म्हणतात की काय विशेष असं, एवढा निकाल कसा लागू शकतो, एवढं यश कसे मिळू शकतात, सगळी शंकेलाच कारण आहेत. एवढे शंकेचे कारण असतात ईव्हीएमचा घोटाळा. त्याच्या बाबतीत काय चौकशा होतील, त्याच्यात गुंतून न पडता आपण आपलं परीक्षण केलं पाहिजे, असं माझं मत आहे. कुणी मला सांगतं की लाडक्या बहिणींनी मतं दिले, लाडक्या बहिणी तिकडं मतं दिले, आपल्याला काय मतं दिले नाही, असं कोणी म्हणतं. कुणी म्हणतं का हिंदू मुस्लिम झालं, कुणी म्हणतं पैशाचा वारमाप वापर तिकडून केला गेला. खरं म्हणजे काही मंडळींना असं एक जण भेटला आणि तो म्हटला की मला तुम्हाला द्यायचं होतं, पण ते हिंदुत्वाकरता मत मी तिकडं दिलं. खरं म्हणजे मला मुस्लिम धार्जिणे ठरवण्याचा कार्यक्रम करण्यात आला. तशा पद्धतीची प्रसिद्धी केली, तशा प्रकारचे पोस्ट तयार केल्या गेल्या, तशा पद्धतीने पोस्ट सगळ्यांच्या घरोघर नाही, प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये पोहोचायला लागल्या. नवीन टेक्नॉलॉजी आहे, कोणत्या वयोगटाला कोणती पोस्ट पाठवायची हे सुद्धा आता ठरतं. आपल्याच कॉलेजच्या पोरांमध्ये, आपल्या घरातल्या पोरांमध्ये त्या तशा अशा पोस्ट गेल्या की ज्याच्यातून त्यांचे माथे भडकतील. आमच्या भगिनींकडे अशा पोस्ट गेल्या की त्यांना चीड निर्माण होईल. अशा विशिष्ट याला पोस्ट अशा पाठवल्या गेला, इतका भडकपणा करण्यात आला. आणि बऱ्याच मंडळीचं मन बदललं का, अरे हा खरं काहीतरी चुकतंय, काहीतरी झालंय. आणि त्याच्यातून असं दाखवलं का मी मुस्लिम धार्जिण आहे. एक गोष्ट सांगतो, एक खरं आहे की माझी जी पद्धत आहे राजकारणाची, त्या राजकारणाच्या पद्धतीमध्ये सगळ्या समाज घटकांना घेऊन जाण्याची जबाबदारी ही माझी आहे. आमदार म्हणून, पालक म्हणून मी मानतो. तुम्हाला लक्षात येईल सगळ्यांना, प्रत्येक समाज घटकाकरता आपण काम करतो, त्याच्याशी प्रेमाचं नातं ठेवतो. हा हे आहे, मी हिंदू लावतो. हे काय बांधलंय गणपतीच्या वेळेस एकाने माझ्या मला आनंद आहे, त्याचा मला अभिमान आहे. पण मी दुसऱ्याचा द्वेष करीत नाही, त्यांचा आदर करतो, हे लक्षात ठेवायला पाहिजे. अरे आपण समाज घटकातले जे निराळे समाज आहेत, त्या समाजाच्या प्रत्येक समाजाला स्थान देतो, मानाचं स्थान देतो. कौतुकानं त्याचं कौतुक करतो. तू चांगला कार्य करताय, चल कर काम म्हणणारे आपण आहोत सगळ्या समाज घटकांना. अरे कोणाला आठवणार नाही, आपल्या कुंभार समाजाची ओबीसी महिला
सुनंदाताई जोरवेकर कुंभार सामाजिक बिचारी गेली. मी त्या आमच्या निशाताईचं चांगलं काम चाललं होतं, निशाताई कोकणीचं. तिला म्हटलं तू थांब बाई, तू चांगलं काम करते, थांब. म्हटलं मला त्या सुनंदाताईला कुंभार समाजातल्या काय ओबीसी महिलेला मला करायचंय का सभापती. तिनं सुद्धा चांगलं काम करून दाखवलं. कुणी विचार करता का तुम्ही बाकी ठिकाणी पहा काय असते स्थिती. प्रत्येक घटकाला आपण संधी दिली. ओपन याच्यात आपण उभं केलं. कधी कधी रागवले काही माणसं का कसं काय असं करतायत, ओपन याच्यात हा समाजाचा कसा. म्हणलं काही नाही, इथं समाज विमाज काही नाही, सगळ्यांनी मतं द्यायची, दिले मतं, प्रचंड मताधिक्याने निवडून दिलं. अशी अनेक उदाहरणं दाखवतो मी. तेव्हा हे करतो आपण. एक वेगळं असं वातावरण आपण या संगमेर तालुक्यात निर्माण केलं का तिथं भेदभावाला जागा नाही. जिथं सगळे एकत्र असतात, बंधुभाव असतो, हे वातावरण निर्माण करण्याचं काम आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचं, छोट्या छोट्या घटकामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम आपण केलं. खरं म्हणजे या सगळ्या याच्यामध्ये ज्यावेळेस मुस्लिम समाजाचा विषय येतो तो मुद्दाम बोललं पाहिजे आणि बोलण्याचं मी ठरवलं. याला कारण असं आहे की फारच विष पेरण्याचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर आपल्यामध्ये केलेला आहे, हे मी नाकारत नाही. मला सांगा की 85च्या अगोदरचं संगमनेर कसं होतं, काय प्रसिद्धी होती संगमनेरची. दंगलीचं शहर म्हणून प्रसिद्ध होतं. दंगलीचं शहर म्हणजे संगमनेर, सतत दंगली चाललेलं शहर. 85 नंतर मी आमदार झाल्यानंतर कधीच दंगल झाली नाही. याला कारण असं की आम्ही दोन्ही समाजामध्ये बंधुभावाचं वातावरण निर्माण करण्यामध्ये यशस्वी झालो. मग त्यांना हे कसं दिसत नाही, माझ्यावर आरोप करणाऱ्यांना हे कसं दिसत नाही की यांनी अरे 40 वर्ष बंधुभावाचं वातावरण ठेवलं, दंगली होऊ दिलं नाही, वातावरण चांगलं ठेवलं, व्यापार एकमेकाचा वाढत गेला, एकमेक जायला लागले. हे निर्माण करण्यामध्ये काही कष्ट असतात ते नाकारता येत नाही. हे का दिसलं नाही. आपण काय आता काय संगमनेरमध्ये कमी केलं होतं. तीर्थक्षेत्राच्या विकासामध्ये कुठं खांडगाववाले बसले असतील कुठेतरी. खांडगाव पहा, रामेश्वर पहा, कोणतेही तीर्थस्थानं आपले पहा, सुंदर तीर्थस्थानं, सगळ्यात चांगले महादेवाचे याचे तीर्थस्थानं आपण निर्माण केले. मोठा मोठा निधी आणून, मध्यंतरी काही निधी सतीशनं सुद्धा आणून दिला. सुंदर तीर्थस्थान आहे. माझ्यावर आरोप करणाऱ्याला हे का दिसलं नाही की एवढे सुंदर तीर्थस्थानं आम्ही निर्माण केले, त्याच्याकरता प्रयत्न केले, हे त्यांना का दिसत नाही. गणपती उत्सव आपला गणपती उत्सव एवढा सुंदर पद्धतीनं होतो. डॉक्टर आम्ही कदाचित 100 दुर्गा आपण 100 आरत्या केल्या असतील. प्रत्येक ठिकाणी गेलो, त्यांच्या मंडळाचा कार्यकर्त्याच्या पाठीवर शाबासकी थाप दिली. याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला एक गोष्ट सांगतो की रंगार गल्लीमध्ये असलेला मानाचा गणपती सोमेश्वर गणपतीच्या मंडळामध्ये तो प्रथम निघतो. 25 वर्षापूर्वी मी सुरुवात अशी केली की तो मानाचा गणपती सकाळी 7ला आम्ही तिथं जातो, सकाळी 7 वाजता. आणि न चुकता मी सकाळी 7ला तिथं पोहोचलेलो आहे. कुणी बसलेत का नाही इथं रंगार गल्ली, तिकडं लांब बसले, किशोर पवार बसलेले. किशोर सकाळी 7ला असतो का नाही मी, तुम्ही तर रात्रभर जागेच असता. मी सकाळी 7ला तिथं हजर. तिथं महादेवाचं जे तीर्थस्थान आहे त्याची पूजा, त्यानंतर गणपती 8 वाजता टप गणपती सुरू. त्याच्यामध्ये कोणताही गुलाल नाही, कोणता गुलाल नाही, चुकीचं काही नाही. तो कोणता आता डीजे का काय ती भानगड नाही. एवढंच नाही तर सन्मान करीत, सगळ्या समाजाचा सन्मान करीत तो गणपती मानानं निघतो, सन्मान घेत निघतो, सगळ्यांकडून सन्मान घेत निघतो. ही 25 वर्ष सातत्यानं चालवलेली परंपरा. अरे ही का तुम्हाला माझी दिसली नाही. हरिनाम सप्तेचं होतात, गावगाव जाऊन हजेरी लावणारा मी आहे, तिथं महाराजांचा सत्कार करणारा मी आहे. त्याच्यामध्ये माझं हिंदुत्व तुम्हाला नाही दिसलं. एवढंच नाही तर त्या वारकरी संप्रदायाच्या ज्या परंपरा आहे त्याचं पूर्ण पालन आम्ही करतो, त्यामध्ये तुम्हाला आम्ही दिसलो नाही. तुम्हाला खरं म्हणजे आपण तळेगावचा हरिनाम सप्ताह एवढा मोठा केला. आपण संत गंगागिरी महाराजांचा, महंत गंगागिरी महाराजांचा उत्कृष्ट सप्ताह केला. जोरव्याला तो सप्ताह केला, खांडगावला तो सप्ताह केला, वडगाव पानला मी सप्ताह केला. वारकरी संप्रदायाचा मी त्याच्यामध्ये होतो. करणारे कार्यकर्ते स्थानिक होते पण मी असायचो त्यात. पुढाकार माझा असायचा. डिग्रसला केला.
अरे हे हरिनाम सत्य करणारे आणि पुढाकार घेणारे आणि तिथल्या कार्यकर्ते सगळे असायचे, त्यांच्याबरोबर मी पायी म्हणजे पायाला भेगा पडायच्या, चालायचो मी त्यांच्यामध्ये, वाढायचं पंक्ती मी पाहायचो. तुम्हाला याच्यात माझं काहीच दिसलं नाही का? तुम्हाला हे दिसलं नाही माझं? एवढंच नाही तर तुम्हाला सांगतो की संभाजी महाराज, आता खरं म्हणजे संभाजी महाराजांचं नाट्य आणि संभाजी महाराज खरे संभाजी महाराज दाखवण्याचं काम मी केलं रे, तुम्हाला नाही जमलं कोणाला. 4 दिवस 50,000 लोक होते का नव्हते? संभाजी महाराज कसे होते दाखवण्याचं काम करणारा मीच आहे. आणि माझ्याबद्दल विष पेरायचा कार्यक्रम करता, मनामध्ये विष घालवता. हे तुम्ही करता फक्त राजकारणा करता करता, निवडणुकी करता करताय. आपले डोके ठीक ठेवले पाहिजे की असं विष पेरू दिलं नाही पाहिजे. आपल्या घरातल्या मुलांना सांगितलं पाहिजे, आया बहिणींना सांगितलं पाहिजे की हे असं विष पेरलं जातंय. समाजात वाद लावण्याचा प्रयत्न होतोय. अरे आता खरं सांगतो की इथल्या ज्या हिंदू संघटनांना माझी इच्छा एकच की कोणाचा राग नका करू, गडबडी ना करू, दंगली बिगली झाल्या नाही पाहिजे याची काळजी घ्या. त्यांचा द्वेष कधी केला नाही आपण. अरे आमची जयाताई गणपती विसर्जनाच्या कार्यक्रमामध्ये बजरंग दल आणि ती एकत्र, तुम्हाला नाही दिसलं त्याच्यामध्ये आमचं सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जाणारं चित्र? तुम्हाला का नाही आठवलं त्यावेळेस? ते सगळे एकत्र असतात यावेळेस. काही ठिकाणं अशा असतात की ते सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, एका विचारानं आलं पाहिजे, चाललं पाहिजे, तर सगळ्या समाजाला बरोबर घेत चाललं पाहिजे. हे केलंय आम्ही, कधी द्वेष केला नाही. तुम्हाला सांगतो आणखी एक गोष्ट सहज सांगेल. मध्यंतरी हिंदूचा मोठा मोर्चा झाला, आम्हाला टेन्शन आलं. काही मंडळीचा, तुमचं नव्हतं संगमेरवाल्यांचं, काही मंडळीचं होतं का संगमेर तालुक्यात दंगली कशा घडतील याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न काही लोकांचा होता. नाकारता येत नाही. तुमचं स्वास्थ्य बिघडवायचं होतं, त्याच्याकरता धडपड त्यांची चालली होती. कोणाची मॅनेजमेंट होती मुद्दाम तपासून पहा. तेव्हा त्याच्यात आपले शहाणे सुरते सगळे माणसं होते की शांततेनं पार पडलं, मी नाकारत नाही. सामनापूरला एक घटना घडली. मी त्यावेळेस आपल्या निळवंड्याच्या पाटाचं पाणीपूजन केलं होतं निळवंड्याला, त्यावेळेस मी बोललो. दुर्दैवानं काही त्याच्यामध्ये कोणाला थोडंसं धक्काबुक्की झाली आणि त्याच्यामध्ये जे मुलं होते ना ते दुसऱ्या तालुक्यातले होते. 15 पोरं दुसऱ्या तालुक्यातले सापडले, त्यांना अटक झाली. अटक झाल्यानंतर जामीन द्यायला कोणी येईना. त्यांचं नुकसान होऊ नये शेवटी जामिनाची व्यवस्था आपण केली बरं का. कोणत्या? त्या दुसऱ्या तालुक्यातल्या मुलांची की ज्यांनी तिथे गडबड केली होती ती. म्हणजे असं पाहतो आपण की चला झालंय, शिक्षा झाली, चला मिटवा बरं. एक लक्षात घ्या, याच्यामध्ये एक सूत्र आहे माझं की जो चुकतो त्या गुन्हेगार जो आहे कुठं असो, गुन्हेगाराला ना जात असते ना फक्त त्याला काही धर्म असतो. गुन्हेगार असतो, गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे. तुम्ही असं दाखवा का एखादा गुन्हेगार आहे, एखादा मुस्लिम समाजाचा गुन्हेगार आहे, मी पाठीशी घालतो असं तुम्हाला दिसायचं नाही. कोणत्याच गुन्हेगाराला पाठीशी घालायचं काही कारण नसतं. मी तिथं पाठीशी घालत नाही. त्याला शिक्षा झाली पाहिजे. चुकलाय ना, चल शिक्षा. पण त्याच्याकरता अख्ख्या समाजाला दोषी धरायचं हे योग्य नसतं. हे आम्ही कायम सांगत आलो. फक्त गुन्हेगाराला तुम्ही एखादा शिक्षा करा. हे तर तत्वज्ञान आहे, हा विचार आहे. याला राजधर्म म्हणतात. गुन्हेगाराला शिक्षा, जो असेल तो सक्का भाऊ असेल तरी शिक्षा, याला राजधर्म म्हणतात. तुम्हाला सांगतो, राजधर्म पाळण्याचा प्रयत्न सातत्यानं आपण केला. खरं म्हणजे आता काही हे झाल्यापासून गडबड आहे. आता मंडळी आता इथं शेडगावला आणि रहीमपूरला गट ऑफिस काढले, नोंदी द्या म्हणायला लागले. तिथे प्रवरा कारखान्याचं गट ऑफिस आता रहीमपूरला आणि शेडगावला काढण्यात आलेलं आहे. तिथं नोंदी द्या म्हणायला लागले. एवढं धाडस कसं व्हायला लागलं का आपल्याकडे गट ऑफिस काढायचं? याचा अर्थ असा, एक लक्षात घ्या तुम्ही सगळेजण, माझं वाक्य लक्षात घ्या. तुम्ही सगळे वाक्य लक्षात घ्या. तुमच्या जीवनाशी निगडीत असलेली गोष्ट मी बोलतोय. हे गट ऑफिस काढणं रहीमपूरला आणि शेडगावला, याचा अर्थ असा की हा हल्ला तुमच्या सहकारी संस्थेवर सुद्धा सुरू झालेला आहे. ह्या सहकारी संस्था, साखर कारखान्यावर हल्ला सुरू झाला. तिथं गट ऑफिस काढणं, ऊसाच्या नोंदी घ्यायच्या म्हणतात, तिथून ऊस न्यायचा म्हणतात, असं काहीतरी सुरू झालेलं आहे. एंट्री तिकडून केलेली आहे. आत्मविश्वास थोडा वाढलेला आहे त्यांचा, असं दिसतंय. हे काही नाही, तालुक्यात आपण आता काही अडचण नाही आपल्याला.
आता आमदार आपला आहे, आता गट ऑफिस काढा, कारखान्यावर आता चढाई करू, कारखाना संपून टाकू, पण हत्यार मात्र नवीन झालेला आमदार हे विसरू नका. या त्यांचा हत्यार हा आमदार आहे तुमचा नवीन झालेला. लक्षात ठेवा माझं वाक्य, हे तुमच्या जीवनाशी निगडीत आहे, हत्यार म्हणून वापरलं जाणार आहे. संगमेर तालुक्याचा विकास मोडण्याकरता म्हणून हे हत्यार वापरलं जाणार आहे, हे विसरू नका. हे माझं वाक्य आहे, लक्षात घ्या. पण काही मंडळी म्हणते तुम्ही तरी कशाला तिकडे गेले. अशी मंडळी भेटती मला, तिकडे कशाला जायचं, काय कारण होतं त्या भागामध्ये जायचं, शिर्डी मतदारसंघात जायचं आहे कारण. मंत्री झाल्यानंतर पहिली मिरवणूक इथं काढली, मिरवणुकीमध्ये म्हणायचे हमसे जो टकराएगा मिट्टी मिल जाएगा, इथून गेलेली मिरवणूक आहे इथून. त्यानंतर सुरू झाले कार्यकर्त्याचा छळ सुरू झाला, खोट्या केसेस सुरू झाल्या, दंडाच्या रकमा वाढायला लागल्या, निम्या ठिकाणी दंड केले जायला सुरुवात झाली. एवढंच नाही तर आपण एकंदर अटकपूर्व जामीन 126 पेक्षा जादा अटकपूर्व जामीन आपल्या कार्यकर्त्यांची आपल्याला घ्यावा लागली. माझ्या मते हे बी काही निमूटपणे सहन केलं पाहिजे का. कार्यकर्त्याच्या अन्नात, कामगारांच्या अन्नात माती घालायचं काम त्यावेळेस झालं, त्यावेळेस मी ते निमूटपणे सहन केलं पाहिजे. तुमचं म्हणणं आहे का निमूटपणे सहन केलं पाहिजे. मग मला कारण सांगायला पाहिजे का दुसरा काय पर्याय आहे. जे म्हणतात ना त्यांनी मला कारण सांगितलं पाहिजे का दुसरा काय उपाय होता. ज्यावेळेस ते अशा पद्धतीनं तालुक्यामध्ये लोकांना त्रास, सरपंच उपसरपंच किती लोकांवर त्या खोट्या केसेस टाकल्या, सरपंच उपसरपंच त्यांच्या काढून घ्यायचा प्रयत्न केला. तुम्ही पहा सगळं तालुक्यामध्ये. आपण मंत्री होतो, आपण असे उद्योग कधी केले का. काय नाही त्यात तितका त्रास. अरे या विधानसभेच्या अगोदर, नॉमिनेशनच्या अगोदर, आचारसंहितेच्या अगोदर चिकणीच्या शेतकऱ्यांवर FIR झाला. त्यांच्या जमिनी सरकार जमा करण्याचा निर्णय, त्यांच्या खोट्या लगेच फौजदारी दाखल झाली. मी सहनच केलं पाहिजे का. मी तर काय सहन करणार नाही, मी सहन करू शकत नाही. हा उपाय असता तर माझी अडचण नव्हती. कुणी चर्चा करून काही भाग काढणार असतं तर माझी त्यालाच अडचण नव्हती. मी सगळ्यांना म्हटलं होतं अरे पहा हे चुकीचं चाललंय सगळं तालुक्यात. मग शेवटी गेलो मी तिथं. इथं मार्केट कमिटीला उमेदवार उभे करायला लागले, तिथं गेलो मी. शेवटी कारखाना तिथला गणेश कारखाना, त्यांनी शेवटी गणेश कारखाना त्या लोक म्हणे इकडे या गणेश कारखाना ताब्यात दिला. दुसरं वर्ष बराच इतक्या अडचणी आहेत तरी चाललाय तो चांगला. हे खरंय का नाही जाऊ मी. मला माझ्या मतदारसंघात माझ्या लोकांना त्रास होत असताना मी ते निमूटपणे सहन करावं, मग हे काय माझ्याच्यानं होणार नाही. मी उभा राहणार, खंबीरपणे राहणार, काय व्हायचं होईल ते पद्धतीने राहणार. आणि तुमची साथ तितकीच कडक पाहिजे एवढं तुम्हाला सांगतो. कडक साथ पाहिजे याला. आम्ही काही करू तुमचं वाईट, तुम्ही मात्र आमच्या काही करायचं नाही, हे कसं काय होईल. आम्ही माणसं आहोत आणि आम्ही काही नाही. तीर्थरूप भाऊसाहेब थोरातांचे वारसदार आपण सर्वजण आहोत, हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्या पद्धतीनं आपण चाललं पाहिजे. आणि म्हणून कुणी जर म्हणत असेल का कशाला तिकडे जात बसले, अजून काही जण म्हणतो काय गरज होती, काहीच माहीत नाही. किती त्रास झाला लोकांना माहीत नाही. किती जणांच्या अन्नात माती कालवली, किती जणांचे काय त्रास झालाय, किती अँटिसिपेटरी बेल घ्यावं लागलेत कितीला. आज अँटिसिपेटरी एक बेल घेतला मी, अटकपूर्व जामीन आज घेतला, आज सुद्धा एक. मी काय केलं पाहिजे. मी लढायचं नाही. संगमेर तालुका असा लेचा प्याचा नाहीये. आपलं वेगळं वैशिष्ट्य आहे, आपण ते त्या पद्धतीनं चालणार आहे. आम्हाला त्रास झाला आम्ही लढणार आहे, हे नक्की. कोणत्याही त्रासाला आणि तुमच्या धमक्यांना भीक घालणारे आम्ही नाही, हे स्पष्टपणे तुम्हाला सांगतो. एक लक्षात ठेवा. आता काही दंड ठोपतून चाललाय कार्यक्रम, असा काय ना असा काय काय काय. पहा संगमेर तालुक्याची जिरवली का नाही, संगमेर तालुक्यात केलं का नाही साध्य. तुम्ही दंड ठोप म्हणाल, देश राज्यातलं आम्हीच केलं म्हणाल. काय पद्धत. आम्ही विजयी झालो अनेक वेळा, दुर्दैवानं चांगलं नाही. कारण काय असेल तर खरं म्हणजे मी तुम्हाला वाईट वाटू देऊ नका. तुमचा आणि माझा गाफीलपणामुळे हा त्रास झाला, एवढं लक्षात ठेवा. मी तुमच्यावर विश्वास ठेवला, राज्यावर फिरत राहिलो. तुम्ही म्हणले झालंच विजय, आता काय राहिलं नाही.
सगळं दुरुस्त करायचंय, सगळं दुरुस्त करायचं, लक्षात ठेवा, सगळं दुरुस्त करायचंय. व्यवस्थित झालं पाहिजे, ते व्यवस्थित दुरुस्त करायचंय. तेव्हा कोणतंही राजकारण जे असतं ना, तुम्हाला किती मोठा आमदार व्हा, खासदार व्हा, मंत्री व्हा, नाही तर मुख्यमंत्री पंतप्रधान व्हा, जनता ज्याच्या पाठीशी तो समर्थ असतो. मला खात्री आहे की ज्या पद्धतीनं झालं इलेक्शन त्याच्यामध्ये जनता माझ्याच पाठीशी आणि आपणच समर्थ राहणार आहेत. गडबडून जायचं काही कारण नाही, तुम्हाला सांगतो, खरं सांगतो. घाबरून जायचं काही कारण नाही. एका ठिकाणी त्रास झाला तर 1000 तिथं उभं राहायची तयारी आपण ठेवा. वेळ प्रसंगी रस्त्यावर जायची पाळेल तर रस्त्यावर जायची तयारी ठेवा. एक लक्षात ठेवा तुम्ही, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमचं जे राजकारण आहे संगमेर तालुक्याचं, तेव्हा मी तिकडे जातो ना, सांगितलं तिकडे जातो, पण चांगलं करायला जातो, का वाईट करायला कधी गेलो नाही अजून. चांगलं करायला जातो, भावना चांगली आहे, माणसं आहे, शेवटी माणसं येते, कोणाला त्रास नाही, चांगलंच करतो मी. जे इकडं चांगलं आहे ते तिकडं देण्याचा प्रयत्न मी करतो. जे ॲडमिनिस्ट्रेशन कारखान्याचं आपलं आहे ते गणेशला चालवलं, चांगला कारखाना चाललेला आपल्या सगळ्यांना दिसतो. नाही तर गणेश आणि तनपुरे कारखान्याचं काय झालं राहुरीच्या, तुम्हाला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. आणखी बोलायच्या वेळेस ते बी बोलता येईल, आणखी पाहू काय करायचं. पण एक तुम्हाला सांगतो का आपलं फाउंडेशन आहे ना राजकारणाचं, ते बिलकुल मजबूत आहे, लक्षात ठेवा. कॉन्क्रीट आहे, पक्का कॉन्क्रीट फाउंडेशन आहे आपलं. वर थोडं हल्लं असेल, फाउंडेशन हल्लेलं नाही. आपलं फाउंडेशन बिलकुल हल्लेलं नाहीये. आणि प्रत्येक फाउंडेशनाचे खांब तुम्ही आहे, सगळे लक्षात ठेवा, वरचे खांब तुम्ही आहे. फाउंडेशन पक्क आहे आणि पक्कच राहणार. आणि सगळंच दुरुस्त करायची जबाबदारी शेवटी असं आहे की ही ताकद तुमची आहे ना, या ताकदीच्या जोरावर सगळे संकट आपण दूर करू, काही अडचण नाही. मी लक्षात वेळे बजो, मी जातो प्रत्येक गावाला येतो तुमच्या. उद्या मी सकाळी मंगळापूरला जाणार आहे 9 वाजता, सगळ्यात चांगलं मतदान केलं म्हणून. मंगळापूरचं मी कौतुक करीत असतो. गाव कधीच काम सांगायला येत नाही, गाव आमचा कधी कार्यक्रम घेत नाही, पण मताच्या वेळेस पक्क राहत. ते जाऊन येणार सकाळी 9 वाजता. डायरेक्टर सगळ्यांना सांगा, सकाराम इकडून तुकाराम तिकडून करा कार्यक्रम आमचा. हे सकाराम तुकाराम थांबवा बरं पहिलं. सकाराम तुकारामचे भांडणं पहिले थांबले पाहिजे गावांमधले. सगळ्यांनी एकी न उभं राहिलं पाहिजे. बा माझं व्यक्तिगत काय नुकसान होणार रे, काय नुकसान होणार रे, माझं काय नुकसान होणार रे. माझ्या गरजा तुम्हाला माहिती आहे का? संध्याकाळी अर्धी ज्वारीची भाकर खातोय. माझं नाही तुम्हाला सांगतो. त्या दिवसाचं उदाहरण सांगतो. मला त्या दिवशी मी ज्यावेळेस मतमोजणी झाली आणि मी ऐकलं, मला फार काही वाटलं नाही. मी म्हटलं असं आहे की 40 वर्ष आमदारकी केलेली, 40 वर्ष आमदारकी, फार थोड्यांच्या नशिबात ती आमदारकी 40 वर्ष आणि सरलाट पद्धतीनं आणि प्रचंड मताधिक्यानं विजयी होत केलेली आहे. मला परत असं वाटलं की अरे आपण काम जे केलं ना, राज्यात सुद्धा चांगलं देखणं काम केलं. राज्यातला कोणी माणूस नाव ठेवणार नाही एक सोडून. आणि त्यांना म्हटलं होतं तुलना करायला कधी या, म्हटलं नाही, 5 वेळा नाही आले. कोणी नाव ठेवणार नाही, तुम्हाला एवढं सांगतो. मला चांगलंच काम म्हणतील, कुठेही गेलं तर नावच कौतुकानं घेतील, असं काम राज्यामध्ये माझं झालं. मंत्रालयामध्ये पहा कसं काम, कोण काय म्हणतंय, अधिकारी काय म्हणतात ते पहा, थेटपर्यंत फार शेवटचा अधिकाऱ्यापर्यंत विचार करा. चांगलं काम झालं. देशाच्या पातळीला संधी मिळाली, देशाच्या पातळीला जिथं संधी मिळाली तिथं चांगलं काम केलं. तुमचं तर सगळ्याच कामं हे निवडणं असतील, हे असतील, रस्ते असतील, सगळं. आणि तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये, अरे मी मंत्री होतो, सगळ्यात ज्येष्ठ मंत्री होतो, महसूल मंत्री होतो, सगळ्यात सिनियर आमदार होतो, पण इथं असलो ना एखाद्या दिवशी आणि लग्न गरीबाचं असलं ना तर पोहोचल्याशिवाय राहणार नाही बरं का त्या दिवशी. आणि दुःखद ठिकाणी कदाचित महिना 2 महिने झाले असतील, पण तिथं मात्र जाऊनच आलो. कंटाळा केला नाही कोणत्या गोष्टीचा, अजूनही नाही करणार, अजूनही नाही करणार. आता तर काय आहे, सत्यजित आहे ते आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं सत्यजित आमदार आहे आपल्या हाताशी. तो आपल्या त्याच्यावर जबाबदारी द्याल ते काम तो पाहिजे. जयाताई आहे ती तुमच्याबरोबर सुखदुःखात राहील, काही काळजी करू नका. भक्कमपणे फिरत राहील तुमच्यामध्ये सुद्धा.
आणि सगळे युवक हे काही नाही संघटित व्हा, त्यांच्या जे झालंय ना ते काढून टाका थोडंसं. जेव्हा त्या दिवशी, आता विषय दुसरी झालाय, त्या दिवशी असं वाटलं की काय ठीक आहे, इतिहास आपली दोन तर चांगलीच घेणार आहे ना. इतिहास म्हणेल का अरे त्यांचा 40 वर्षाचा कालखंड हा सुवर्ण काळ होता या संगमेर तालुक्याकरता, असं म्हटल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला इतिहास म्हणाल, लोक म्हणतील नाही नाही चांगला काळ होता, ते सुद्धा म्हणतील, ज्यांनी म्हणतील ना. शेवटी काय, आता तर आपण पाहतोय की संत ज्ञानेश्वरी सगळेच म्हणतात संत ज्ञानेश्वरी मोठा संत, त्रास दिला असेल ते म्हणू शकतात, आता काय अडचण. एव्हा हेच लक्षात घ्या. म्हणून मी असा मस्त होतो, पण ज्यावेळेस रात्री डोकं टेकवलं ना त्यावेळेस एक गोष्ट लक्षात आली. एखादा बाप असतो आणि तो विचार करतो की आपण एवढं कमावलं, हे वैभव तयार केलं, हे सगळं केलं, पण आपण गेल्यावर पुढं काय होणार या वैभवाचा असा विचार तो करीत असतो. बरोबर आहे ना. तसा विचार माझ्या मनात येऊन गेला की हे सगळं केलंय आपण, ही घडी बसवली आहे, सुराज्य तयार केलंय, हे शांतता सुव्यवस्था आहे, आनंदाचं वातावरण आहे, बंधुभावाचं वातावरण आहे, थोडंफार काय असेल राहण शांत ते संसारात चालतं तसं इथं चाललेलं आहे, एवढ्या संस्था चांगल्या चाललेल्या आहे, बाजारपेठ माझी फुललेली आहे, प्रत्येक माणूस सुखी आहे करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे, अर्थव्यवस्था चांगली केली आहे, हे केलंय. पण हे पुढं कसं जाणार. ज्यांनी मोडायचं ठरवलं त्यांच्या हातात हत्यार आले. आणि मग मात्र मला थोडीशी काळजी वाटून गेली. खरं सांगतो रात्री की जे उभं केलं ते टिकवायची जबाबदारी सुद्धा आपली आहे. आणि अजून भक्कमी तब्येत चांगली आहे, 18 तास काम केलं, अडचण नाही. मी तुमच्याबरोबर काम करायला तयार, पण काम आता तुम्हाला करावं लागेल, हे सांगतो. तुम्हाला करावं लागेल हे काम. आणि हे टिकवायची, ही घडी टिकवायची, आपल्याला ही व्यवस्था टिकवायची, इथलं राजकारण चांगलं टिकवायचं, सुव्यवस्थेचं राजकारण करायचं, द्वेषाचं राजकारण करायचं नाही, अर्थव्यवस्था चांगली करायची, सुख गरिबाच्या घरी आणखी चांगल्या पद्धतीनं आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्हाला निळवंड्याचं पाणी दिलं पण अजून काम राहिलं बाकी. ते म्हणजे पाणी उतारा का गेलंय, चढाचं काय, हा प्रश्न सगळ्यांचा होता. मी होतो 5 वर्ष त्याच्यावर काम करीत होतो, पाणी परवानग्या घेत होतो, कशा पद्धतीने चढावरचे जे राहिले त्यांना पाणी देता येईल याचा विचार करीत होतो, प्लॅन त्याचा तयार करीत होतो. मला काळजी वाटून गेली आता काय होणार याची. पण ते आपल्यालाच करावं लागेल, हे तुम्हाला सांगतो, दुसरा कोणी करू शकत नाही. पाणी पळवायचा कार्यक्रम झाला नाही म्हणजे मिळवली, ती काळजी घ्यावं लागेल. होऊ शकतं, लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही आता कशा करता वापर होईल सध्या आपल्याकडच्या राजकारण सांगता येत नाही. पाणी सुद्धा पळवलं जाईल, काही होऊ शकतं. परंतु हे सगळ्यांना पाणी देणं हे जे माझं स्वप्न होतं, मी फुललेला तळेगाव भाग पाहत होतो, हॉर्टिकल्चरना फुललेला सगळा तळेगाव भाग, त्याच्यावर आधारित इंडस्ट्री, काय नाही ते स्वप्न पाहत होतो मी. आज अडचणीत आहे मी आज अडचणीत आहे का ते स्वप्न माझ्या हातात पूर्ण करायचे नसले तरी आपण सगळे मेहनतीनं चळवळीनं ते स्वप्न पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, ही ग्वाही तुम्हाला देतो मी. तुम्हाला त्यांना काही वाटत असं तळेगाव भागात, आता ते काय झालं, अहो ते काय लाटा आल्या मला माहिती, पण निळवंड वाहून गेलं त्याच्यात. पण जाऊ द्या, काही हरकत नाही. तेव्हा कधी आपण मोठं मन सोडून द्यायचं आणि कामाला लागायचं पुन्हा. त्या पद्धतीनं आपल्याला काम करावं लागणार आहे आणि जास्तीत जास्त चांगलं काम आपल्याला करावं लागणार आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की एका गोष्टीबाबतीत मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की या निवडणुकीमध्ये एक नवीन पद्धत येणार आहे आणि ती म्हणजे बदनामी करण्याचा. त्याच्याकरता काही एजन्सीज तिने हाताशी धरलेले आहेत. त्या एजन्सीज व्हिडिओ तयार करतात, त्या ठराविक लोकांचेच त्यात व्हिडिओ घेतात, ते ठराविक लोक बोलतात आणि आपली बदनामी करण्याचा कार्यक्रम करतात. इलेक्शनच्या अगोदर सांगितलं ते इलेक्शनमध्ये झालं. चन्नापुरीचा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी पाहिला. अजूनही तो थांबलेला नाही, बरं का. ते अजूनही चालू आहे. अजून नवीन माणसाच्या मुलाखती. आता कसं झालंय, बरेच बिळातून साप बाहेर आलेत, जे बिळात लपलेले होते ते बाहेर आले, असे फुंकरा टाकायला लागले, ते बाहेर आलेत. आणि आता व्हिडिओ देत आहेत, काहीतरी बोलतायत, खोटनाटं बोलतायत. एक तर कोण बाई आणली ते शिव्याच देते, तुम्ही ऐकलं असाल ना, शिव्या द्यायचं. आणि हे सगळं घडू नये. कोण आहे ते पाहिलं लक्षात येईल की यांचे विचारच चुकीचे ते लोक इथे. अरे प्रत्येक गोष्टीची काळजी घेत.
एकानं व्हिडिओमध्ये म्हटलं की सांस्कृतिक याच्यामध्ये संगमनेरमध्ये काय वाटा नाही त्यांचा. अरे सांस्कृतिक संगमनेर इथे दिवाळी पहाट करणारा दरवर्षी 2 महिने अगोदर मी संतोष खेडलेकरला फोन करतो 2 महिने अगोदर, संतोष यावेळची दिवाळी पहाट जोरात झाली पाहिजे, शहराला सुंदर गाणे ऐकायला मिळाले पाहिजे. संतोष बसला का नाही मला माहीत नाही, इथं सुंदर गाणे ऐकायला मिळाले, सुंदर दिवाळी पहाट होत असते. तुम्ही कधी तिथं दिसले नाही. अनंत फंदी व्याख्यानमालेमध्ये मी असतो पाठीशी, कधी अनंत फंदी व्याख्यानमालात तुम्ही दिसले नाही. अरे आमच्या डॉक्टर कोर्टीकर मॅडम हे सुंदर अशी संध्याकाळ करतात दिवाळीची आमची, तिथं तुम्ही कधी दिसले नाही. तुम्ही म्हणता हे सगळं मी प्रयत्न करीत होतो, घडवीत राहू आम्ही. तुम्ही आमच्या सांस्कृतिक संगमनेरमध्ये तुमचा वाटा नाही म्हणता. तुम्ही कधी होते कुठं? तुमचा काहीच सहभाग नाही, ते म्हणता तुमचा वाटा नाही. असं असे काहीतरी व्हिडिओ, आता सगळ्याला उत्तर देत काही मी बसत नाही, परंतु असं सहज आठवलं म्हणून तुम्हाला हे सांगितलं. मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला सगळ्यांना काम करावं लागेल, वाद मिटवावं लागतील, गावच्या पातळीला पहिलं एकत्र यावं लागेल, प्रश्न मार्गी लावावं लागतील. काही ठेवायचे कारण नाही. एकामेकाचे द्वेष आहे मनातले अंतकरणातले ते काढून टाका. एक व्हावं लागेल तर भविष्यकाळ आहे, तुम्हालाही लक्षात ठेवा. एक व्हावं लागेल, वाद मिटून टाकावं लागतील. याचं त्याला त्याचं याला करायचं नाही. आहेत काही डुप्लिकेट आहेत. एक सांगतो की खूप जणांनी खूप काही सांगितलं, खूप आरोप केले, कोणालाच सोडलं नाही. शहानिशा केली जाईल, माझ्यावरच केले काही जणांनी, उघड केले. म्हणलं तो साहेब तुमचं असं चुकलं, म्हणलं मी तपासून घेतो बाबा. कोणालाच सोडलेलं नाही बरं का. सगळ्यांना सगळं तपासू आपण. कुठं दोष असेल दूर करू, चूक दुरुस्त करू. ती जबाबदारी माझी. आता मला काम नाही दुसरं, एवढंच काम करेल का सगळं दुरुस्त करून टाकतो. काही डुप्लिकेट आहेत, काही डुप्लिकेट आहेत, मला माहिती आहे. तिकडं वेणी इकडं वे, तिकडं वेणी इकडं वी. आता काय होईल? दूध का दूध, पाणी का पाणी, एकदा होऊन जाऊ द्या बरं. उगाच कटकट नको. इकडं राहा नाही तर समजूत काढायचा प्रयत्न करा. आपल्याला बरोबर राहायचंय, तालुका पुढे न्यायचंय. आता चुकून चालणार नाही. हे बोला लोकांशी, तुम्ही त्यांना बरोबर घ्या. एवढं करून नसल तर आपल्याला लढाई तर करावंच लागेल. जबरदस्त लढाई करू, काय काळजी करू नका. मी भक्कम. तुम्ही पहिली का लक्षात घ्या, भाऊसाहेब थोरातांचा पोरगा आहे मी, स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा आहे मी. रक्त ते एवढा हल्ला झाला ज्या भक्कम राहिली, एकाच वाक्यानं भक्कम राहिली. म्हणलं बाई तू आता स्वातंत्र्य सैनिकाची ना ते लक्षात ठेव, गडबडायचं नाही असं म्हणली तर भक्कम होऊन गेली ती. आता मी असं म्हणलं तुम्ही भक्कम व्हायलाच पाहिजे ना. आपल्या सगळ्यांना भक्कम व्हायचंय, भक्कम राहायचंय. आपल्या सगळ्या गोष्टीची काळजी घेऊ. काय जे असेल चुकीचं ते दुरुस्त करू. माझं चुकलं असेल मला सांगा, मी प्रयत्न करेल चांगलं, माझं जास्तीत जास्त चांगलं करण्याचा. तुम्ही प्रयत्न करा तुमच्या चुका काय असतील ते दुरुस्त करायच्या, गाव पातळीच्या असतील, व्यक्तिगत असतील, आणि एकत्र पद्धतीनं पुढे जाऊ. पुन्हा एकदा संगमनेर तालुका ह्याच वेगानं प्रगतीच्या दिशेनं गेल्याशिवाय राहणार नाही याची खात्री मी तुम्हाला देतो. त्याकरता आपण सगळेजण तयारीला लागूया. एवढंच या निमित्तानं सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद साहेब. प्राध्यापक पकडाल सर यांना विनंती आहे की आपण आभार प्रदर्शन करावं. आपल्या सगळ्यांनी साहेबांचं मनोगत ऐकलेलं आहे. साहेबांनी जो संदेश दिलेला आहे, आपण सगळ्यांनी एक व्हायचं, नेक राहायचं आणि फेक माणसं गाडायची आहेत. आपल्याला फेक माणसांचा मुकाबला करायचा आहे. आपण सगळेजण आलात, साहेबांशी बोललात, साहेबांचं बोलणं ऐकून घेतलं. सगळ्यांचे मनापासून धन्यवाद, मनपूर्वक आभार. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.